हाय फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत हाऊ टू डिलीट डुप्लिकेट रेकॉर्ड्स इन ओरॅकल. ओरॅकलमध्ये आपण डुप्लिकेट रेकॉर्ड कसे डिलीट करायचे हे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. डुप्लिकेट रेकॉर्ड डिलीट करण्यासाठी आपण एक टेबल क्रिएट करून घेणार आहोत. एम्प्लॉय नावाचं एक टेबल क्रिएट करून घेणार आहोत. क्रिएटेड, त्यामध्ये काही रेकॉर्ड इन्सर्ट करून घेऊयात. ओके, रेकॉर्ड इन्सर्ट झालेत. रेकॉर्ड इन्सर्ट करत असताना आपण काही डुप्लिकेट रेकॉर्ड त्यामध्ये ॲड केलेले आहेत. पाहूया आपण अगोदर टेबल. हा आपला टेबल आहे. एकूण 9 एंट्री आहेत. डेव्हिड, स्टीव, जॉन, फेनरी, डेव्हिड, हेनरी, जॉन, डेव्हिड, हेनरी. यात काय आहे, जॉन, हेनरी, डेव्हिड हे काय डुप्लिकेट एंट्री आहेत. ठीक आहे, तर आपल्याला हेच डुप्लिकेट जे आहे ते डिलीट करून टाकायचं आहे. आपण पाहूया. डुप्लिकेट पाहण्यासाठी आपल्याकडे क्वेरी आहे. सिलेक्ट एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम, काउंट ऑफ स्टार फ्रॉम एम्प्लॉई, ग्रुप बाय एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम. आपण काय केलं आहे, एम्प्लॉय आय डी आणि एम्प्लॉय नेमचा एक ग्रुप केला आहे. त्याच्यानुसार आपण डुप्लिकेट फाइंड करणार आहेत. ठीक आहे, ग्रुप करून पाहणार आहेत की कोणते कोणते एंट्री डुप्लिकेट आहेत. एक्झिक्यूट करूया आपण. बघा, त्याच्यामध्ये जॉन 2 वेळेस आहे, हेनरी 2 वेळेस आहे, स्टीव 1 वेळेस आहे, डेव्हिड 3 वेळेस आहे आणि फेनरी 1 वेळेस आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जॉन, हेनरी आणि डेव्हिड हे काय करायचं आहे, याच्यामधले जे डुप्लिकेट एंट्री आहेत ते काढून टाकायचे. तर त्यासाठी आपल्याकडे क्वेरी आहे. पाहूया आपण क्वेरी. हे पहा क्वेरी, डिलीट फ्रॉम एम्प्लॉई. एम्प्लॉई टेबलमधनं आपल्याला डिलीट करायचं आहे काय, वेअर रो आय डी नॉट इन. हे इनर क्वेरी पहा अगोदर. सिलेक्ट मॅक्स ऑफ रो आय डी फ्रॉम एम्प्लॉई, ग्रुप बाय एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम. आपण काय केलं आहे, एम्प्लॉई आय डी आणि एम्प्लॉय नेमचा एक ग्रुप केला आहे. त्याच्यामध्ये एम्प्लॉय टेबलमधनं त्याच्यामध्ये जो काही मॅक्स ऑफ रो आय डी असेल ह्या ग्रुपमध्ये असं जॉनचा एक ग्रुप तयार झाला आहे. 2 वेळेस जॉन आहे. तर त्याच्यामधला एक मॅक्स ऑफ रो आय डी आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे याचे 2 रो असणार आहेत. जॉनचे 2 एंट्री आहेत म्हणजे, तर एक रो ठेवायची आणि एक रो काढून टाकायची. तर त्याचा एक प्रत्येकाचा एक काय असतो, रो आय डी सेपरेट असतो. तर मॅक्स ऑफ रो आय डी, त्याच्यातला मॅक्स जो असेल तो रो आय डी ठेवायचा आहे. म्हणजे नॉट इन इथं दिलं आहे की हे जे इथं जो रिझल्ट आला आहे तो सोडून, नॉट इन तो सोडून बाकी जे रो आय डी आहेत ते काय करायचे, तर डिलीट करायचे आपल्याला. तर त्यासाठी आपण लिहिली क्वेरी, डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर रो आय डी नॉट इन ब्रॅकेट, सिलेक्ट मॅक्स ऑफ रो आय डी फ्रॉम एम्प्लॉई, ग्रुप बाय एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉय नेम. तरी आपण अशी क्वेरी लिहिली आहे. आता आपण हे एक्झिक्यूट करूया. आपले टोटल रेकॉर्ड किती आहेत, 9 आहेत. तर आपल्याला किती रेकॉर्ड डिलीट व्हायला पाहिजेत, जॉनचा 1 रेकॉर्ड डिलीट व्हायला पाहिजे, हेनरीचं 1 आणि डेव्हिडचे 2, कारण डेव्हिडचे 3 आहेत, आपल्याला 1च हवं आहे. तर इथले 2, टोटल आपले 4 रेकॉर्ड असे डिलीट व्हायला हवेत. हे तर सिंगलच आहे, स्टीव 1च आहे, फेनरी 1च आहे, डेव्हिड 3 आहे म्हणून 1 ठेवायचा, 2 डिलीट करायचे. जॉन आणि हेनरी 2 आहेत तर 1 ठेवायचा, 1 डिलीट करायचा. असे टोटल आपले 4 रेकॉर्ड डिलीट होतील. ठीक आहे, हे पहा 4 रोज डिलीटेड, 4 रो आपल्या डिलीट झाल्यात. आपण पाहूया एकदा टेबल डबल पाहू. पहा अगोदर 9 एंट्री होती, आता 5 आहेत म्हणजे 4 डिलीट झाले. स्टीव, फेनरी, जॉन, डेव्हिड, हेनरी. आता जॉन, डेव्हिड आणि हेनरी हे तिघंही फक्त 1 वेळेस आहेत.